एका सैनिकाला ट्रेनिंग देतो आपण, बंदुकीचा निशाणा कसा साधायचा याचं आपण ट्रेनिंग देतो. तर नंतरून काय होतं की तो निशाणा चालवत असताना त्याला माहिती आहे की पुढं दोस्त आहे की पुढं दुश्मन आहे की पुढं काही आहे, आपल्याला त्याला माहीत असणार आहे का नाही. त्याला फक्त निशाणा तू कसा चालवायचा हे शिकवलं जातं आणि त्याच्याच आधारावर तो अख्खं परफेक्ट जीवन जगतो आणि एक मोठा मिलिटरी मॅन होऊन दाखवतो. तसंच आपलं एज्युकेशनचं आहे. जर त्यांनी बंदुकीचा निशाणाच व्यवस्थित नाही साधला त्याच्यातनं दुश्मन पण मरणार नाहीत आणि दोस्ताची पण राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. तसं आपलं एज्युकेशनचं आहे. आपण जर एज्युकेशन घेत असू ना, आपण फक्त जर पेपर होण्यासाठीच जर शिक्षण घेत असू ना, आपण तिथं रॉंग आहेत. कारण की पेपर हा आपल्या आयुष्याचा पेपर हा कधी चेंज होईल हे सांगता येत नाही. म्हणून एज्युकेशन घेताना कधीही आपल्याला पेपर सोडवायचा नाही आहे. कोणताही पेपर येऊ द्या त्याच्या पासच होऊन दाखवायचं आहे आपल्याला. ह्या पद्धतीने जर तुम्ही एज्युकेशन घेतलं ना तर परफेक्ट जीवन जगताल आणि तुम्हाला जे पाहिजे तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच तुम्हाला विचार अंमलात आणता येईल. म्हणून काहीही करा, एज्युकेशनच्या बाबतीत गडबड गोंधळ करू नका. आपल्याला आयुष्याचा पेपर सोडवायचा आहे तर कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे आपल्याला सांगताच येत नाही. आणि आता अल्फाबेटिकली सगळे पेपर निघालेत, ABCD म्हणजे B कोणला येईल आणि C कोणला येईल आणि D परत कोणला जाईल हे सांगताच येत नाही. कारण वर तो बसलेला आहे, काय वर बसलेला आहे एक्झाम घेणारा, तो आपली परीक्षा कधी कोणत्या काळी कधी घेईल हे सांगताच येत नाही. म्हणून विचार करा आणि इतकं शिक्षण भारी घ्या की तुम्हाला कोणताही आयुष्याचा कोणताही पेपर जर सोडवायला दिला ना त्यात तुम्ही पासच झाले पाहिजेत.